राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. रविवारपासून जगामध्ये एक युद्धाचा भडका उडालेला आहे. अमेरिका आणि इस्रायल संयुक्तपणे यांनी इराणवर हल्ला केला. इराणचे सर्वेसर्वा आयतुल्ला खोमेनी गेली बरेच वर्ष या युद्धाची तयारी करत होते आणि बरेच वर्ष युद्धाची तयारी करून देखील युद्धाच्या पहिल्याच दिवशी त्यांचा खात्मा झाला. ते अल्लाला प्यारे झाले. 72 हूरच्या सहवासात ते गेले. खरं म्हणजे अमेरिका चूक आहे, बरोबर आहे, यात लोकांची विविध मतं आहेत. खरं म्हणजे इराण हे हिजबुल्ला आणि हमास सारख्या अतिरेकी संघटना सांभाळतो. बरं, आता इराण एवढा चवताळलेला आहे की त्याने कुवेतवर हल्ला केला, त्याने दुबईमध्ये प्रक्षेपणास्त्र टाकले, त्यांनी इतर मुस्लिम राष्ट्रांना या युद्धात ओढण्याचा प्रयत्न चालू केला आहे. त्याच्यामुळे जगात एक गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. ती समुद्रधुनी बंद असल्यामुळे तेल तिथून येत नाही. बरेच प्रवासी अडकून पडले कारण विमानाची येणं जाणं सगळं बंद झालेलं आहे. खरं म्हणजे या युद्धाचा भारतावर परिणाम का व्हावा, मला हेच कळालं नाही की आम्ही भारतामधले काही लोक इराणच्या बाजूने का बोलतोय. कोण इराण, कोण आयतुल्ला खोमेनी. हो, त्या कारगिलमध्ये हजार महिला रस्त्यावर आल्या. त्या लखनौमध्ये हजार महिला रस्त्यावर आल्या. हैदराबादमध्ये, अगदी मुंबईत सुद्धा. आणि जसं काही यांचा नवरा मेलाय अशा पद्धतीने ते विलाप करू लागले. हम लोग कुछ नहीं कह सकते. हम लोग का सरपरस्त चला गया, हम लोग यतीम हो गए, यतीम हो गए, हमारे आका चले गए. देख सकते हैं कि कितनी मायूस है. धोखेबाजी है, उन्होंने धोखे से मारा मेरे खामिनेई को. खामिनेई मेरा शेर था, शेर. कल भी शेर था, आज भी शेर है, कयामत तक शेर रहेगा. त्यांनी काय सांगितलं, आम्हाला इराणला पाठवा, आम्ही अमेरिकेबरोबर लढू, आम्ही इस्रायल बरोबर लढू. खरं म्हणजे मी या देशाच्या पंतप्रधानाला विनंती करतो, बा 2-4 विमानात पाठवून द्या त्यांना तिकडं. आणि त्याच्यासोबत आमचे विश्वप्रयुक्त संजय राऊत. आता त्यांचे मजेशीर भाषण त्या खोमेनीविषयी त्यांनी हिंदीत केलं. तिकडं आमचे ते मुंबऱ्यातले आमदार, त्यांना तर काय म्हणजे जितेंद्र आवडला तर हा म्हणले आपले इराणचे संबंध फार पूर्वीपासून आहे, तो आपल्याला तेल देत होता. अरे बाबा, तो तेल काय फुकट देत होता आपल्याला. मला सांगा, ज्या वेळेस भारतावर पाकिस्तानने हल्ला केला त्यावेळेस इराणनं कोणाची बाजू घेतली. आणि मला याहून आश्चर्य असं वाटतं, कारगिल असो, श्रीनगर असो, लखनौ असो, अहो पूर्ण काश्मीरी पंडित काश्मीरमधून बाहेर पडला, त्याच्यावर कधी कोणी रडलं नाही. बांगलादेशमध्ये शेकडो हिंदू मारले, त्या बाबतीत कुणी काही रडलं नाही. अरे काय तुमचा इराणशी संबंध आहे. आणि त्यातल्या त्यात आमच्या पप्पूची आई सोनिया गांधी यांनी काहीतरी कार्य लिहिलं म्हणून त्याचंच कौतुक चालू आहे. तिनं सांगितलं की आपले पंतप्रधान गप्प बसले, हे काय आपलं चांगलं परराष्ट्र धोरण नाही, ते परराष्ट्र धोरण कणखर नाही आहे, धळमळीत आहे. ते का बोलले नाहीत. अगं बाई, सगळे मुस्लिम राष्ट्र मिळून 57 राष्ट्र आहेत आणि पाकिस्तान आणि भारत सोडलं तर कुणीही आयतुल्ला खोमेनी मेलं म्हणून विलाप केलेला नाही. कुणीही मुस्लिम राष्ट्र त्यांच्या बाजूने, इराणच्या बाजूने उभा राहिलं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की सौदी अरेबिया, कुवेत, दुबई या सगळ्या भागात जवळपास 1 कोटी भारतीय राहतात. त्यांचा विचार केला पाहिजे का नाही. आणि सोनिया गांधीनं जो लेख लिहिला आहे, मला आता संशयच आहे की हा लेख सोनिया गांधीनं लिहिला का नाही. आणि माझं तर आव्हान आहे, लिहिलेला लेख सोनिया गांधीनं पुन्हा वाचून दाखवावा.
कारण सोनिया गांधीने कुणाकडून तरी लिहून घेतला, तो लेख छापला. पण मला हे कळत नाही की इथल्या मुसलमानाला त्या खोमेनीविषयी काय एवढं पडलंय. काय संबंध, या खोमेनीनं काय केलंय. एक काळ इराण हे प्रगतिशील राष्ट्र होतं, महिलांना स्वातंत्र्य होतं, त्या हवे ते कपडे घालू शकत होत्या, शिकू शकत होत्या, त्या गाडी चालवू शकत होत्या. आज इराणमध्ये काय हाल आहेत की तुम्ही केस मोकळे सोडले म्हणून एका महिलेला गोळी घालण्यात आलेली आहे. तुम्ही बुरखा नाही घातला म्हणून हजार महिलांना मारण्यात आलेलं आहे. 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला तर तो न्याय हे ठरवण्यात आलं. हे इराण आहे आणि या इराणविषयी तुम्ही इथं रडताय. जा त्या इराणमध्ये, आमची लोकसंख्या कमी होईल, जा बाबा तिकडं, ज्यांना बुरखा घालायचा राहायचं जा तुम्ही तिकडं. पण इथं काय विलाप करताय. आणि काँग्रेसवाले यांना तर नेहमी मान्य पंतप्रधानांच्या विरुद्ध बोलायचंच असतं. आपलं परराष्ट्र धोरण पंतप्रधान मोदी आल्यामुळं जे कणखर आले, जे काही जगात आपल्याला एक किंमत मिळालेली आहे. मला सांगा, फिलिस्तीन आणि इस्रायल दोघांनी पंतप्रधान मोदी यांना त्यांचे गौरव पुरस्कार दिले, सर्वोच्च पुरस्कार दिलेत. हे तर भाग्य पंडित जवाहरलाल नेहरूला सुद्धा मिळालं नव्हतं, इंदिरा गांधीला सुद्धा मिळालं नव्हतं. पण युद्ध कुठं चाललंय आणि आपण रडतो कुठं. खरंच यांना एवढा पुळका असेल तर माझी पुन्हा आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांना विनंती, एक स्पेशल विमानामध्ये संजय राऊत, जितेंद्र आव्हाड सारखी लोक इराणला पाठवून द्यावी आणि महाराष्ट्रातली ही घाण तिकडे टाकावी. धन्यवाद.